नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. ड्रग्स विरोधात पतितपावन संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून पतितपावन संघटनेकडून पुण्यात आंदोलन छेडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये ड्रग्सच्या विळख्यात पुण्यातील तरुणाई वाहत जाताना पाहायला मिळते. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील L3 लिक्विड लिझर लाउज या पब मधील बाथरूम मध्ये मुले ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ 3 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची घटना घडली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर आज अंमली पदार्थ विरोधी दिन असल्याने पुण्यातील पतितपावन संघटनेने आज गुडलक चौकात या सर्व घटनेचा निषेध नोंदवला आहे. रावणाच्या बॅनरवर अंमली पदार्थांचे नाव दर्शवत ते दहन करत प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. अरे आवाज कोणाचा? पतितपावनचा. पतितपावन जिंदाबाद. कोणाचा? पतितपावनचा. पतितपावन जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद पतितपावन जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद पतितपावन जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद पतितपावन जिंदाबाद. पतितपावनचा. पतितपावन ॲक्च्युली आज 26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन याच्या औचित्य साधून पतितपावन संघटनेने एक प्रतिकात्मक दहन करायचा प्रयत्न केला. या ठिकाणी आज आपण पुणे शहरात जर बघितलं, पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याची राजधानी ही सांस्कृतिक आहे, परंतु आज पुणेकर नक्की विचारतात की पुणेकर नक्की चाललंय काय. तुम्ही बघितलं कोयता गँग, ड्रग्स माफिया, बाकी अजून रात्रीचे चालणारे पब, हिट अँड रन प्रकरण, या सगळ्याचा निषेध म्हणून आज पतितपावननी मूक पण थोडंसं घोषणा देऊन आंदोलन केलं. याचा एक मुख्य आमचं एक हे असं होतं की झोपलेलं प्रशासन जागं व्हावं, ह्याच्या पाठीमागचा एक आमचा हा एक प्रयत्न होता. आणि पतितपावन नेहमीच गेली 50 वर्षे समाजाची आणि पतितपावनची पुणेकरांची ही नाळ जुळलेली आहे. पुणेकरांसाठी पतितपावनसाठी काही नवीन नाही, पण पतितपावन पुणेकरांसाठी 100% पुणेकरांच्या हक्कासाठी ही काम करत राहणार. ओके. खासदार असिरुद्दीन ओवैसी यांनी शपथ घेताना जय फिलिस्तीनचा नारा दिल्यानं भाजपाकडून निषेध व्यक्त केला जातोय. भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहराच्या वतीनं आज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हैदराबादचे MIM पक्षाचे नवनिर्वाचित खासदार असिरुद्दीन ओवैसी यांनी काल शपथ घेताना जय फिलिस्तीनचा नारा दिला. त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी असिरुद्दीन ओवैसी मुर्दाबादचे नारे दिले व त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी केली आहे. प्रथमतः हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तसेच छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ओएसीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि पंढरपूर भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा महिला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, युवा मोर्चा यांच्या वतीनं आज या ओएसीला जोड्यानं मारून त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. 18व्या लोकसभेच्या स्थापनेच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या सर्वांचा शपथविधी परवा दिवशी झाला आणि काल उर्वरित खासदारांचा शपथविधी झाला. त्याच्यामध्ये हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवैसी यांनी शपथ घेताना जे नारे दिले त्याच्यामध्ये
पॅलेस्टिनी जिंदाबाद म्हणून जो नारा दिला त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करण्यासाठी आज इथं पंढरपुरात सगळे एकत्र आलो. देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचं मागणं एकच आहे की भारतातले मुस्लिम आमचे शत्रू नाहीत. जे या संविधानाला मानतात, जे भारतीय आहेत, जे वंदे मातरम मानतात, त्यांच्याबद्दल आमचा काहीही म्हणणं नाही. परंतु ओबीसी सारख्या हरामखोर आणि देश गद्दार असलेल्या, देशद्रोही असलेल्या खासदाराला या देशाच्या बाहेर सरकारनं हाकललं पाहिजे. त्यानं काल जो नारा दिला पॅलेस्टिनी जिंदाबाद, त्याला पॅलेस्टिनीमध्येच हाकला. वास्तविक पाहता गांधींनी आणि नेहरूंनी जिनांच्या बरोबर जो करार केला त्याच्यामध्ये मुसलमानांकरता पाकिस्तान स्वतंत्र करून तरीसुद्धा ओबीसी सारखे गद्दार या देशामध्ये राहिले आणि त्या गद्दारांच्यामुळं या धर्मभेद, जातीयवाद आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, या देशाचं शांतता बिघडवण्याचा कार्यक्रम हा ओबीसी करीत आहे. आणि आमचं मागणं एकच आहे, हा ओबीसी सारखा खासदार या देशामध्ये नकोय. जे गद्दार मुसलमान असतील, ज्यांना या देशाची संविधान मान्य नसेल, ज्या देशाचं वंदे मातरम मान्य नसेल, त्यांना या देशात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आणि त्याच्यामुळं आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तमाम 140 कोटी जनतेच्या हिंदुत्वांच्या वतीनं एकच मागणी आहे, या देशातले गद्दार मुसलमान हाकलून द्या, त्यांना देशाबाहेर काढा आणि त्यांची संपूर्ण फॅमिली या देशातनं बाहेर केली पाहिजे, अशी या निमित्तानं मागणी आहे. आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या असुद्दीन ओवैसीचा जाहीर निषेध करीत आहोत. शहराध्यक्ष तुमचे नाही, तालुकाध्यक्ष नाही, जम्बो कार्यकारिणी आहे तुमची भाजपची, राज्यात पक्ष आहे, देशात. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशकडून अचानक आल्यामुळं सर्वांनाच निरोप देता आले आहेत असं नाही. सर्व एकत्र आहोत, याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही. अगर पक्ष वेगळा आहे, पक्षात फूट आहे, असं कुठलंही चित्र नाही. आपापल्या परीनं सर्व कार्यकर्ते एकत्र आलेत. कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध नोंदवलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही कृपा करून कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. भारतीय जनता पार्टी एकसंध आहे, एकसंधच राहणार. नवीन आलेले त्यांना अजून पार्टीची काही माहिती नसेल, परंतु अजूनही ते समाविष्ट होतील याबद्दल मला दुमत नाही. अधिवेशन सुरू होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. त्याचबरोबर यावेळी दरड प्रवण क्षेत्राचा सर्वे करणार असून संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेचे आदेश दिले असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. आणि सर्वेनंतर पावसाळ्यात देखील काम सुरू राहणार आणि आधुनिक तंत्राचा वापर या कामासाठी करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर दरड प्रवण क्षेत्रात शेड उभारणार आहे. लँडस्लाइड थांबवणे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे असंही ते यावेळी म्हणाले. सर्वे करा आणि तिथे आपण सेफ्टी नेट लावलं पाहिजे. आता हे जे आता आपण इथे हनुमान नगर आहे, हनुमान टेकडी असलपा, इथं हे पायोनियर या कंपनीने काम चालू केलेलं आहे आणि इथे आता जवळपास काम पूर्ण होत आहे. आणि ही अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं हे काम आहे. जसं मुंबई पुणे या एक्सप्रेसवर आपण लँडस्लाईड होत होती त्यावेळेस हे काम केलं होतं. आणि आज आपण पाहतोय की याचे जे काही वायर्स आहेत ते तिकडचे हे आहेत, मेड आहे. स्विस टेक्नॉलॉजी आपण इथे वापरतोय आणि स्वित्झर्लंड मेड हे मटेरियल आहे. वायर त्याच्यामध्ये जे बोल्टिंग आहे, बोल्ट करतोय ते आपण 8 मीटर म्हणजे 25 ते 30 फूट आतमध्ये असं एवढं रॉक बोल्टिंग आहे ती. तर त्यामुळे हे सगळं जे आता इथंच मागच्या वेळेस 2001 साली लँडस्लाईड झालं होतं आणि 72 लोकांचा मृत्यू झाला होता. तर अशा अति धोकादायक मुंबईमध्ये 31 साईड आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्यामध्ये
काम पॅरलली चालू राहील आणि पूर्णपणे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी अशा प्रकारचे दरडी कोसळू शकतात आणि लोकांची जीवितहानी होऊ शकते, हे या सगळ्या सेफ्टी नेटमुळे हे थांबेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. आणि आमचा टार्गेट आहे की लँडस्लाईड फ्री मुंबई करायची. सर पावसाळ्यापूर्वी त्याची सुरुवात झालेली आहे. सर पावसाळ्यापूर्वी बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे. पावसाळ्याला देखील सुरुवात झालेली आहे. कधीपर्यंत काम पूर्ण होईल? हे पावसाळ्यात पण काम सुरू राहील, काही त्याला बंद नाही. सर पावसाळ्यापूर्वी ज्या हे जे काम आहे ते पावसाळ्यात सुरू राहील. मी संबंधित कंपनीला सांगितलेलं आहे, आयुक्तांनाही सांगितलंय की सायमल्टेनियसली अनेक साईडवर याचं काम चाललं पाहिजे. मॅन, मशिनरी, मटेरियल सगळं त्यांच्याकडे उपलब्ध करतील ते. आणि मला वाटतं खूप लवकर याच्यातला चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल, लोकांचे जीव असतील. सर पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडून त्या डोंगराळ भागामध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना नोटिसा बजावल्या जातात की तुम्ही घरं खाली करा, कुठलीही दुर्घटना होऊ शकते. त्यांचं असं म्हणणं असतं की आमचं कायमस्वरूपीचं स्थलांतर जे आहे ते प्रशासनाने करून द्यावं, पुनर्वसन करण्यात यावं आणि दरवर्षी हा पेच पुन्हा राहतो. दरवर्षी नोटीस, दरवर्षी यासाठी ही पहिली सुरुवात आहे. लँडस्लाईड होऊ नये आणि जी नेक्स्ट स्टेप आहे परमनंट, त्याच्यावर देखील आपण मुंबई महापालिका आणि राज्य सरकार नक्की विचार करेल. कारण शेवटी कुठल्याही गोष्टीपेक्षा लोकांच्या जीवाला महत्त्व जास्ती आहे आणि त्यासाठी काही नियम, काही अटी शर्ती, काही पर्यायी व्यवस्था करावी लागली तर ती देखील राज्य सरकार आणि मुंबई कॉर्पोरेशन नक्की करेल. पण एक चांगली सुरुवात आज आपण, हा प्रयोग मुंबईमध्ये पहिल्यांदा होतो. लँडस्लाईड थांबवणे आहे या सेफ्टी नेटच्या माध्यमातून अत्याधुनिक जे टेक्नॉलॉजी आहे, टेक्निक आहे, स्विझमॅड, ते आपण इथं वापरतोय. त्यामुळे ही पहिली सुरुवात आहे, लोकांना दिलासा सर मिळेल. उद्यापासून पावसाळी अधिवेशन नाही, शेवटी जिथे लोकांच्या जीविताचा विषय आहे, लोकांच्या इथे हजारो लोक राहतात आणि इथे धोका होऊ नये म्हणून जेव्हा एखादंही आपण अशा प्रकारचं सेफ्टी नेट या संपूर्ण डोंगराला जेव्हा लावतो तेव्हा मग त्या कामाची पाहणी करणं किंवा मला इथे वरती येण्याला जो काही मला त्रास मला काही झालेला नाही, पण याच्यापेक्षा मला जास्त या लोकांच्या जीविताची काळजी आहे, या लोकांच्या जीवन मरणाची काळजी आहे. तर सर्व किती फॅमिली, हजारो फॅमिली राहतात. त्यामुळे मला इकडे येणं मुख्यमंत्री म्हणून मला असं काय मोठं काम केलं असं वाटत नाही. मी पण एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. शेवटी हे सर्वसामान्य लोक आहेत आणि सरकार पण सर्वसामान्यांचं आहे. सर उद्यापासून पाऊस जास्त प्रमाणात पडेल असं पाणी टंचाईला सुद्धा मुंबईकरांना पाणी टंचाई होणार नाही आणि मला वाटतं यावेळेचा पावसाळा चांगला आहे. चांगला IMDने अंदाज दिलेला आहे. काल बैठक झाली, त्याच्यामध्ये देखील माहिती घेतलेली आहे. पेरण्याही चांगल्या झालेल्या आहेत. शेतकरी यावेळेस समृद्ध आणि खुश होईल. सर पावसाळी अधिवेशन उद्यापासून आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे. ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतोय ते कळेल. अपोजिशन ने बाइकआउट किया है जो आज शाम को टी पार्टी है. अरे अभी उसके लिए प्रेस कॉन्फ्रेंस होगा ना, उसमें बाकी रखो. मुंबईमध्ये जे जर्जर इमारत आहे, दरवर्षी घाटकोरमध्ये कोसळतात, तर त्याच्यासाठी काय आपण ज्या बिल्डिंग धोकादायक झालेल्या आहेत त्या बाबतीत देखील सरकार पॉलिसी बनवत आहे. कारण आम्ही यामध्ये ज्या धोकादायक इमारती आहेत किंवा सारेच्या ज्या चाळी आहेत, झोपडपट्ट्या आहेत, यांचं जे काही पूर्ण सर्वेक्षण करून यामध्ये जे प्रलंबित इमारती, धोकादायक इमारती, SRA, झोपडपट्टी, हे जे काही अडकलेले आहेत वर्षानुवर्ष, हे सगळे जे काय आहेत प्रकल्प आम्ही गव्हर्नमेंटच्या एजन्सी म्हणजे म्हाडा आहे, MMRD आहे, BMC आहे, MIDC आहे, MSRDC आहे, इतर ज्या संस्था आहेत राज्य सरकारच्या, या सर्व संस्था एकत्र येऊन हे टेकओव्हर सगळे प्रकल्प करणार. मुंबईकरांना मोठा दिलासा देणार. मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकलाय पुन्हा मुंबईत आणणार देणार.
बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर झाला असून मनसेचे सरण रचून आंदोलन करण्यात आले आहे. बीड शहरातील अंतर्गत रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि याच अनुषंगानं आज मनसे आक्रमक होत सरण आंदोलन केलं आहे. बीड शहरातील नगर रोड, मोंढा रोड, पालवण रोड या रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येते. मान्सून दाखल होत असताच बीड जिल्ह्यातील रस्त्याचा प्रश्न गंभीर बनतो आणि यातच अपघाताचे प्रमाण देखील वाढते. परंतु नगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. दरम्यान याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. मोंढा रोड परिसरातील अमरधाम स्मशानभूमी समोरील पुलाची दुरावस्था झाली असून पुलावरील लोखंडी सळ्यांचा सांडगा उघड पडला असल्याचं समोर येत आहे आणि याचाच अंदाज न आल्यानं दररोज अपघात देखील होत आहेत. हा रस्ता दुरुस्त केला जावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून होत आहे. परंतु हा प्रश्न जैसे थे तसाच आहे. आज अमरधाम स्मशानभूमी समोरचं सरण रचून मनसेने हे लक्षवेधी आंदोलन केले. सदरील प्रश्न मार्गी लागला नाही तर मात्र मनसे स्टाईल खळखट्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय. मनसे आक्रमक झालेली आहे रस्त्याच्या प्रश्नावरती. आज कसं आंदोलन केलं तुम्ही नेमकं? सरण आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु हे आंदोलनानंतर जर प्रशासनाला जाग आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेगळी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल. गेल्या वेळेस देखील आम्ही भूमिका घेतली होती. नगरपालिका प्रशासनाला आम्ही खळखटाक केला होता, तरी देखील प्रशासन शांतच दिसतंय. सामान्य लोकांची हेळसांड कुठपर्यंत आणि कवर. आमदार साहेबांना आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी देखील ह्या रखडलेल्या विषयामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावायला पाहिजे. हा विषय निवडणुकीचा मुद्दा न बनवता ह्या विषयाला सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे. एवढी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. कुठे आंदोलन केलेलं आहे तुम्ही? मनसेने काय नेमकं लक्ष द्यावं? अमरधाम स्मशानभूमीसमोर पूल आहे, त्या पुलावरती आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. काय रस्त्याची अवस्था कशी आहे? रस्त्याची फार दुरावस्था झाली. त्या रस्त्याची एक लेअर गेलेली आहे आणि संपूर्ण लोखंडाचे साकडे उघडे पडले आहेत. ते साकडे बुजवण्यासाठी, ते दुरुस्ती करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते, परंतु प्रशासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन उभं केलं आहे. आणि मनसेचा पुढचा इशारा काय राहणार नेमका? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ह्याच्या अगोदरही आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत, परंतु आता जर प्रशासनाने ह्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष न घातलं तर हिथून पुढची भूमिका देखील आमची मनसे खळखट्याक असणार, एवढं मी सांगू. जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी किडनॅपरला जेरबंद केलंय. जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार जालनेकरांना अनुभवायला मिळाला आहे. श्रीहरी कृष्ण मुजमुले असं या शाळकरी मुलाचं नाव असून तो नेहमीप्रमाणे सायकलवर शाळेत जात होता. सकाळी 8 वाजता ओमनी गाडीत आलेल्या तिघांनी त्याला अडवलं आणि गाडीत टाकून घेऊन गेली. 2 तासानंतर किडनॅपरने मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला आणि 5 कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर मुजमुले यांनी वेळ न दवडता सगळी हकीकत आयुष्मान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांना फोनवर सांगितली. त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसपींना सूचना दिल्या आणि पोलिसांची चक्र फिरली. रोहित राजा भुरेवाल, अरबाज अकबर शेख आणि वरुण नितीन शर्मा असं या तिन्ही आरोपींची नावं असून ते मुजमुले यांच्या गल्लीतच राहत होते. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही खंगाळत आरोपींना आयडेंटिफाय केलं आणि तब्बल 8 तासांच्या थरारात अपहृत मुलाची पोलिसांनी सुटका केली आणि 3ही आरोपींना जेरबंद केलं. त्यांचाच फोन आला होता. अगोदर मला फोन आला, मीटिंगमध्ये होतो. अगोदर ते कृष्णा साहेबांशी बोलत त्यामुळे मी सांगितलं होतं, नंबर दिला होता. नंतर मी पण त्यांना फोन केला आणि त्यांचे अजून OSD कामगार मॅडम आहे, त्यांचा पण मला फोन आला होता. आणि माझी माहितीप्रमाणे साहेब पण लक्ष देत होते स्वतः. त्यामुळे ओमप्रकाश शेटेंचं पण लक्ष, DCM साहेबांचा पण लक्ष होता. त्याचे 2 OSDचे फोन आला. ओमप्रकाश शेटे साहेब माझ्या आयुष्याचा बोलणं झाला.
त्यावेळी मुलगा भेटल्यानंतर पण त्याचा फोन आला होता मला. आरोपींचं वय काय? यंग आहे सगळे, 25 to 30 जवळपास आहे. यंग आहे, एक चांगला बॉडी बिल्डर आहे त्यामध्ये, हेल्दी यंग आहे. त्यांचे फोटो वगैरे काही जारी करणार आहेत का तुम्ही? फोटो जाहीर केला की तेवढी अडचण होऊन जाते, कारण अजून मे बी काही ओळख परेड वगैरे घेण्याची असू शकते लहान मुलाकडून. त्यामुळे ते अडचण होईल. तर ते आम्हाला गोपनीयता ठेवावं लागतं ना. तेवढा त्याचा नकाब टाकून फोटो देऊ शकतो आपण. सॉरी, मुलाच्या वडिलांचा व्यवसाय आयुर्वेदिक शॉप आहे. आयुर्वेदिक औषधी छोटा साधारण व्यापारी बसतो. सर, हे तर तुम्ही लावले. काल दिवसभरात 3 घटना घडल्या ज्या की भर दिवसा घडल्यासारख्या आहे. दुपारी 1 वाजता एक चोरी झाली, 18 मिनिटात तिसऱ्या मजल्यावरून चोरी करून नेलं. नवीन मोंड्यात रात्री 8:20 वाजता तो आरोपी दिसतोय, डिक्कीतून 1 मिनिटात त्यानं बॅग आणि बस स्टँडला पण घटना घडली. आहे त्याच्यावर लक्ष आहे. बॅग लिफ्टिंग ही तिसरी घटना आहे, ते पण होईल डिटेक्ट. त्याच्यावर पण यांची ही बातम्या येतात, उत्सुकता त्याचीच असते की नेमकी तुम्ही जे मेहनत घेतली आहे, तुमच्या टीमनं जी मेहनत घेतली आहे, सगळं म्हणत नाही चित्रण, पण तुमचे कष्ट थोडे समोर आले ना तर आम्हालाही त्याची महत्व कळतं. नाही तर होतं कसं, आम्ही खूप फिल्म स्टाईलनं केलं असं रंगून बातम्या लिहितो, पण ते तसं होत नाही. थोडं दोन नाही, थोडा मला लोकेशन थोडा आयडिया झाला होता, कारण त्याने 2-3 मुलं कॉल वगैरे केलं होतं. प्लस आजूबाजूचे काही 1-2 मुलं सकाळीपासून गायब आहे अशी माहिती भेटत होती. त्यावरून काही लोकांवर आमचा सस्पिशन ऑलरेडी 3-4 वाजेपर्यंत निष्पन्न झालेला होता. बऱ्यापैकी 6:30-7 पर्यंत आरोपी 95% आम्हाला निष्पन्न झाले होते की हेच 2-3 असू शकते. 2 लोक आम्हाला वाटत होते की हेच असू शकतात. पण इम्पॉर्टंट थिंग वॉज की अगोदर तो मुलगा सुखरूप भेटला पाहिजे. हे कुठे जाणार, आम्ही पकडणारच. आणि अंदाजा 8-1 वाजता तसा कॉल आला की एवढे पैसे घेऊन या. तर त्याप्रमाणे आम्ही आता चालला आहे. तर आम्ही त्याप्रमाणे नवा मोंढा साईट त्यांनी बोलावला होता. तिकडे सिव्हिलमध्ये आमचे लोक होते, स्वतः मोटरसायकलवर गेले होते. आणि तिकडे जाऊन ज्यावेळी पैसे घेण्यासाठी एक जण आला, अगोदर त्याला ताब्यात घेतला आणि नंतर त्याच्याकडून चौकशी करून एक अजून साथी जवळपास एक पेट्रोल पंपच्या मागे उभे आहे अशी माहिती भेटल्यावर आमचे 3 ते 4 लोक गेले, त्याला ताब्यात घेतला. आणि नंतर तिसरा साथीदार एक मुलासोबत होता. तर त्यांच्या आरोपीचा फोन बोलल्यानंतर असा कळला की तो मंठा चोकुळी एरियामध्ये आहे. तर तिकडे एक टीम गेली, डी मार्क जवळपास होता. आणि तिकडे मुलासोबत दिसल्यावर त्याला ताब्यात घेतला आणि मुलगा त्यासोबतच होता. त्याला लगेच आम्ही रेस्क्यू केला. अंदाजा 8:15 ते 9च्या मध्ये 8:50 जवळपास मुलगा आमच्या ताब्यात आला होता. लगेच वडील जरा आमच्या टीम सोबतच, म्हणजे ते जे नवा मुलगा ते सोबतच होते वडील, ते लगेच घेऊन आले. खूप ते इमोशनल झाले होते. ते साहजिक आहे वडिलाचा जेव्हा लहान मुलगा आहे आणि ऑलरेडी याच फॅमिलीची जो मुलगी आहे, बेटी आहे, मुलाची बहीण, तिच्या मला वाटतं 6-7 वर्षा अगोदर हार्ट ट्रान्सप्लांट पण झालेला आहे. तर तो पण खरोखरी खूप सॅटिस्फॅक्शन झाला त्यामुळे की त्यांना आपण वाचू शकलो. कम्युनिकेशनसाठी कशाची कोणती यंत्रणा वापरली? नेटवरून बोलत होते किंवा मोबाईलवरून? म्हणजे ते जे 3-4 जण कम्युनिकेशन करतात, आमच्यात कशा करतात ते अजून बघावं लागणार. काही वॉकी सारखे 2 सापडले आहेत, त्याचा किती वापर केला, मोबाईलचा किती वापर केला ते अजून चौकशी करू आम्ही सगळे. पण याला फोन वगैरे आले होते धमकीचे आणि पैसे देण्याचे. नाही, ॲज ऑफ नाव काही असा रिपोर्ट सापडलेला नाही आहे. तर मे बी पैशाचाच हेतूने पैशाची केलेला आहे असं वाटतं. अंदाजा 12-12:30 वाजता अशी माहिती प्राप्त झाली होती आम्हाला की एका स्कूल गोईंग 12-13 वर्षाच्या मुलाचा अपहरण झालेला आहे आणि त्याच्या वडिलाला असा पैशाची मागणी, रेन्सम कॉल ज्याला आपण म्हणतो, ती पण आलेली आहे.
तर लगेच आम्ही LCBची आमची टीम सगळी ॲक्टिवेट केली आणि त्याचा वडिलांशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये शोध घेण्याची सुरुवात केली. आमचे टेक्निकल सगळे जो आमचे टूल असतात, सोशल मीडिया बघण्याचे, मोबाईल, ते सगळे आम्ही वापरले. तसेच त्या मुलाचा बापाशी व्यवस्थित चौकशी केली. त्याला 2-3 वेळा दिवसभरात कॉल आले. अगोदर 5 कोटी अशी मागणी केली, नंतर 3 कोटी, नंतर 1 कोटी, अशा वेगवेगळ्या अमाऊंटची मागणी करत होते. कारण वडील तो साधारण परिस्थितीचा आहे, मिडल क्लास आहे, एवढी त्याची कॅपॅसिटी पण नाही एवढं देण्याची. तर शेवटी 20 लाख द्या असा ते बोलले आणि जगा सांगितली की तिकडे येऊन द्या. तर व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी पोलिसांनी ॲक्शन घेतला. ॲडिशनल SP आयुष साहेब स्वतः त्याला लीड करत होते आणि PI खानल, PSI वाघ आणि सगळी LCBची टीम होती. तर ज्यावेळी वडिलांकडून पैसे घेण्यासाठी आले, ऑन द स्पॉट पोलिसांनी ट्रॅप लावून 2 आरोपी ताब्यात घेतले आणि नंतर चौकशी करून मुलाची लोकेशन, मुलगा कुठे आहे, त्याच्याकडून प्राप्त केली आणि मुलाचा एकदम व्यवस्थितपणे काहीच हानी न होताना सुटका करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेलं आहे. चौकशीनंतर असा निष्पन्न झाला आहे की आरोपी त्याच एरियाचे राहणारे आहे. मुख्य आरोपी रोहित राजा भुरेवाल, तो हा जो विक्टिम फॅमिली आहे त्याचा इमिडिएट शेजारी राहतो, म्हणजे घराला घर चिटकून आहे. आणि त्यांनीच त्याच्या दुकानावर काम करणारा एक अरबाज अबकर शेख आणि त्याचा एक मित्र नितीन शर्मा, असे हे 3 लोकांनी मिळून हा सगळी साजिश केली होती. एक 4 चाकीमध्ये हे 2 अरबाज आणि नितीन शर्मा त्या मुलाला त्यांनी स्कूल जाताना उचलला, गाडीत टाकला आणि घेऊन गेले होते आणि नंतर त्यांनी त्याला एका ठिकाणी बांधून ठेवला आणि वडिलांकडून हे पैशाची मागणी त्यांनी केली. खूप सेन्सिटिव्ह केस होता, कारण अशा केसमध्ये मुलाची सेफ्टी हा फार काळजी घ्यावी लागते. आणि पूर्ण दिवसभरापासून मी फॉलोअपमध्ये होतो, ॲडिशनल साहेब तर स्वतःच सगळा बघत होते आणि आमची पूर्ण LCBची टीम, खानाल साहेब फील्डमध्येच होते आणि PSI वाघ, इतर अधिकारी, आमचे सगळे कर्मचारी, सगळे पूर्ण दिवसभर अतिशय मेहनत घेतली. पण थँकफुली एकदम सुखरूपी मुलगा रिकवर करण्यामध्ये, वाचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. आणि 3 आरोपीला आम्ही अटक केला आहे आणि त्याच्यावर गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा आम्ही दाखल केला आहे. खंडणी आणि किडनॅपिंगचे सर्व सेक्शन त्याच्यामध्ये लागले आहे, कॉन्स्पिरसीचे पण. आणि आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून आम्ही पोलीस कस्टडीची मागणी करून पुढचा तपास करणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हज हाऊसमध्ये अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय नको या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील VIP रोडवर उभारण्यात आलेलं हज हाऊस उभारण्यात आलंय. मात्र या हाऊसमध्ये अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय करून त्याचा उद्घाटन कार्यक्रम ठेवला होता. हज हाऊसमध्ये कुठलंच कार्यालय असू नये या मागणीला घेऊन काँग्रेस आक्रमक झाली होती. यावेळी काँग्रेसतर्फे आक्रमक पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. हमें अल्पसंख्याक विकास विभाग आहे त्याचा कमिटीतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. कारण हे हज साठी जाण्यासाठी हे काँग्रेसच्या काळात हे हज हाऊस बांधलेलं आहे. हे महायुती सरकार उगाच प्रशासकीय कामासाठी हे हज हाऊस वापरत आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे हज हाऊस
फक्त हजीला जाण्यासाठी वापरण्यात यावे. इतर कोणत्याही कामाला हे हज वापरण्यात येऊ नये अशी आमची शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मागणी आहे आणि आम्ही मागणी लावून धरणार आहे. जर तुम्ही विकास परिषदचं इथे उद्घाटन केलं तरी पण आम्ही 2-3 दिवसात याला टाळे ठोकू. हे आम्ही चालू देणार नाही आणि सहन करणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे कार्यालय हे येणार नाही, आम्ही चालू देणार नाही म्हणजे देणार नाही. शहर काँग्रेस कमिटी हे जनतेसाठी रस्त्यावर आज उतरलेली आहे. हे विषय जे आहे जनताचा विषय आहे म्हणून हे काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी हे प्रश्न धरून या जनतेसाठी हे हा जो जनतेसाठी आहे, हे कोणाची प्रॉपर्टी नाही आहे. हे मराठवाड्यातून ते लोक येतात आणि हे उद्देश जे आहे याला पवित्र हजसाठी जाण्यासाठी आहे. आणि हे जे आहे काँग्रेसच्या काळात बांधलेला हज आहे, हे महायुतीने बांधलेला हज नाहीये. म्हणून त्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही आपली मनमानी इथे करू नका. कारण हे हज बांधलं ते उद्घाटन पण आम्ही आंदोलन केलं, आम्हाला अटक झाली तेव्हा याचं उद्घाटन झालं. इतका आम्हाला संघर्ष करावा लागला या हजसाठी. म्हणून काँग्रेस कमिटी हे खपून घेणार नाही आणि आम्ही हे विकास अल्पसंख्याक विकास येथे आम्ही चालू देणार नाही. तुमची मागणी काय? हे इथून अल्पसंख्याक दुसरीकडे जाणार. अल्पसंख्याक विभाग जे इथे आलेला आहे त्याचं शहर काँग्रेस कमिटी स्वागत करते, पण हे विभाग इथे नाही, दुसरी बिल्डिंग बांधा, दुसरे कुठेतरी जा आणि तिथे चालवा. इथे आम्ही चालू देणार नाही. सेपरेट फक्त हज हाऊस, फक्त इथं हज हाऊस पवित्र स्थळ आहे. इथे कोणतंही प्रशासकीय काम आम्ही चालू देणार नाही. मुंबईतील मलकापूरच्या काँग्रेसच्या नगरसेविका गीतांजली पाटील, नगरसेविका स्वाती कुपे आणि समर्थकांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. यावेळी विकसित भारताच्या संकल्पनाला साथ देण्याकरिता प्रवेश केला आहे. काँग्रेसने लोकसभेत खोटे आश्वासने देऊन मतदान घेतले. काँग्रेसच्या खोटारडेपणाला कंटाळून अनेक जण भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होईल. राजेंद्र यादव यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होईल. मलकापूर नगरपालिकेचे सभापती आहेत. एक मिनिट काही थांब, तुम्ही बोला. तेच घ्या, इथून बोला सर्व पाठवून. आदरणीय बावनकुळे साहेब, चालू आहे का माईक? आदरणीय रवीजी, आदरणीय चित्रलेखाताई, आज मलकापूर नगर परिषदेच्या अनेक मान्यवरांचे प्रवेश आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण इथं घेतोय. अनेक दिवसापासून मलकापूर नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत असणाऱ्या त्यांच्या परिवारामध्ये 5 वेळेला नगरसेवक पद हे त्यांनी भूषवलेलं आहे. त्यांचे सख्खे चुलत भाऊ एकदा नगरसेवक होते, वहिनी एकदा नगरसेवक होत्या आणि ते स्वतः 3दा नगरसेवक राहिलेले आहेत. बांधकाम सभापती म्हणून देखील त्यांनी चांगल्या पद्धतीचा कारभार हा मलकापूरमध्ये केलेला आहे. एक अत्यंत चांगला समाजसेवक, इतर गावांमध्ये देखील अतिशय चांगले संबंध आणि संपर्क त्यांचा राहिलेला आहे. त्यांनी निर्णय घेतला की ते व त्यांचे सगळे समर्थक आपल्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत आणि ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं ते काम करणार आहेत. त्यांच्याबरोबर आदरणीय गीतांजलीताई शहाजीराव पाटील या देखील प्रवेश करणार आहेत. त्याबरोबर नगरसेविका सौ स्वातीताई तुपे या देखील प्रवेश करणार आहेत आणि त्याच्याबरोबर अनेक त्यांचे कार्यकर्ते, त्याबरोबर शहाजीराव पाटील, समीर तुपे, विजय चव्हाण साहेब, आदरणीय बामणे साहेब, करपे साहेब, शंकरराव मास्तर, नंदू गायकवाड, सूरज पवार, अमित महाजन, धनंजय माने, कमलाकर माने, राजेंद्र शिंगण, अमोल माने, शंकर सोनोने, मलकापुरामधले जवळजवळ 80 प्रमुख कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे. आज आदरणीय साहेबांच्या हस्ते तुमचा प्रवेश घेऊ. आपण चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित आहे, देशाची सेवा प्रथम, पार्टीची सेवा आणि स्वतःला शेवटी ठेवून काम आपण सगळ्यांनी करूया एवढंच सांगून आदरणीय बावनकुळे साहेब आपला आशीर्वाद. 5 लोकांचा पक्षप्रवेश करून टाका, 5 प्रमुखांचा
नगरसेवक या 5 नाव घ्या. तुम्ही घ्या नाव. राजेंद्रजी यादव साहेब या. आपण यावं. असे त्यामध्ये या. अनिता राजेंद्र यादव यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. अनिताताई महिला बालकल्याण सभापती आहेत. सौ गीतांजली शहाजी पाटील यांनाही विनंती करतो की त्यांनीही आदरणीय प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी व्यासपीठावर यावं. अभिनंदन ताई. वा वा अभिनंदन. नगरसेविका सौ स्वातीताई तुपे यांनाही विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यावं. याशिवाय शहाजी पाटील, समीर तुपे, विजय चव्हाण, मल्लप्पा बामणे या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत. नंतर बाकी यानंतर मी आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आज कराड करता सातारा जिल्ह्याकरता आनंदाचा दिवस भारतीय जनता पक्षाकरता आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेस पार्टीला सोडून माननीय अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वामध्ये राजेंद्र यादव, अनिताताई यादव, गीतांजलीताई पाटील, स्वातीताई तुपे आणि जवळपास काँग्रेसचे जे मातब्बर नेते आहेत तालुक्यातले यांनी सर्वांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे. मी अतुल बाबा भोसले यांचं आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. माननीय महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या विकसित भारताकरता मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आज मोठ्या प्रमाणावर आपण सर्व पक्षामध्ये आलात. मला अतुल बाबा भोसलेंनी सांगितलं काँग्रेसनी लोकसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासनं आणि खोटारडेपणा करून मतदान घेतलं. तुमच्याही कराड आणि सातारा जिल्ह्यामध्ये महिलांना सांगितलं 8,500 रुपये महिन्याचे खटाखट देऊ. सांगितलं ना, महिन्याचे 8,500 रुपये महिलांना आम्ही खटाखट महालक्ष्मी योजना जाहीर केली. काँग्रेसच्या खोटारडेपणाला कंटाळून अनेक लोक आता भाजपमध्ये येण्याकरता तयार झाले, कारण त्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसनी खोटारडेपणा केला, इंडिया आघाडीने खोटारडेपणा केला आणि आपण सुद्धा आज हा निर्णय घेतला की काँग्रेसचा खोटारडेपणा निवडणुकीमध्ये खोटे बोलून मतं घेतली. संविधान बदलणार आहे मोदीजी म्हणून मत घेतले, मागासवर्गीय जनतेला खोटे बोलले. आदिवासी समाजाला सांगितलं की आदिवासीचे हक्क काढणार आहे. पण आपण सर्वांनी बघितलं ज्या दिवशी मोदीजी प्रधानमंत्री झाले त्या दिवशी मोदीजींनी संविधानाची प्रत हातात घेऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचं कार्यकाळ सुरू केला. किती खोटारडे आहेत. आणि म्हणून आज मला तुमच्यावर अभिमान आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही कशाकरता सोडलं? खोटारडेपणामुळे सोडलं. त्यांच्या या दुटप्पी जनतेला खोटं बोलून मतं घेण्याच्या भूमिकेला तुम्ही सोडलेला आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं स्वागत करतो. अतुल बाबासारखा एक अत्यंत संयमी विकासाच्या कामाकरता संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केलं आहे आणि सर्वांना परिवार म्हणून आणि परिवारासारखी भावना ठेवून काम करणारा नेता अतुल बाबा भोसले आपल्यासोबत आहे.
भारतीय जनता पार्टी आपल्यासोबत आहे, मोदीचं सरकार आपल्यासोबत आहे. आपल्याला विनंती आहे भाजपमध्ये आल्यानंतर की मोदीजींनी जे पुढचे 5 वर्ष जनतेला मोफत अन्न देण्याची योजना जाहीर केली, 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याची योजना केली आहे, 4 कोटी घरं बांधून देण्याची योजना केली आहे. ही जे 5 वर्षात पुढे मोदीजी काम करणार आहे त्या योजनांचं एक एक लाभार्थ्याला फायदा करून द्यावा. भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला माझी विनंती आहे की मोदीजी जे 5 वर्ष काम करणार आहे ते काम घराघरी पण पोहोचलं पाहिजे. तसे अतुल बाबाची टीम आपण सर्व करतायत, पण माझी आग्रहाची विनंती राहणार आहे नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास सातारा जिल्ह्याचा विकास, कराड तालुक्याचा विकास हा आपण आजपासून सुरू करावा. आपलं महाराष्ट्रात सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे, पुढे डबल इंजिन सरकार येणार आहे. हे किती खोटारडेपणा यांनी लोकसभेत केला, पण आता हे सांगू शकणार नाही की संविधान बदलणार आहे, खोटारडेपणा करू शकणार नाही. आता पृथ्वीराज चव्हाण पुन्हा खोटं बोलून जनतेचे मतं घेऊ शकणार नाही, आणि त्यामुळे पुढचा विजय हा अतुल बाबा आपलाच आहे. आपण सर्वांनी पुन्हा एकदा विजयाची घोडदौड करावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभा राहील. परिवार म्हणून आपण सोबत राहून काम करू एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा आहेत. संजय राऊतांना नेहमीच भाजपच्या विरुद्ध जे आक ओकेल ते त्याचे मित्र वाटतात. देशद्रोही भाषा जरी बोलली, मोदीजीला त्या धोरणाविरुद्ध कोणी बोललं त्याचे मित्र असतात. आणि त्यामुळं जे ठरलं आहे, आता काही महाराष्ट्राला देशाला नवीन नाही आहे की मोदीजी देशाकरता चांगलं करतील ते विरुद्ध करतील, मोदीजी हा देश उंचीवर नेण्याकरता करतील हे विरुद्ध बोलतील, मोदीजी विकसित भारताचा संकल्प करतील हा दुसरा संकल्प करतील. आणि त्यामुळं फार यांना त्याच्यामध्ये आता अशा व्यक्तीला फार महत्त्व द्यायची गरज नाही आहे. आपलं महत्त्व आणि महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करण्याकरता असे उद्योग हे करत राहतात. भाजपाला जेवढ्या सीट मिळाल्या तेवढ्या सीट सर्व मिळून या लोकांना निवडून आणता आल्या नाही. त्यामुळे पळ काढायची गोष्ट त्यांनाच ती लागू आहे. भारतीय जनता पक्ष कधीच पळ काढत नाही. मोदीजी 5 वर्ष पूर्ण करतील आणि 2029 मध्ये पुन्हा या देशातली जनता मोठं पाठबळ NDAच्या मागे उभे करेल, इतकी ताकद मोदीजी या पुढच्या 5 वर्षात तयार करेल. आणि संजय राऊतसारखे लोक याला रोज महत्त्व तुम्हीच देताय. तुमच्या माध्यमातूनच ते मोठे होत चालले आहे. त्यामुळं त्याचं बोलणं त्यांना लखलाभ आहे. त्यांनी काय रोज बोलावं याच्यात मी पडत नाही, पण आम्हाला मोदीजींच्या पुढच्या 5 वर्षाच्या विकास कामाला महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं आहे. याकरता आम्हाला काम करायचं आहे. आम्हाला संजय राऊतांचे उत्तर देण्याकरता वेळ नाही. किंवा आणलं सर 23 कोटी लोकांनी मत दिलंय मोदीजींना. 23 कोटी लोकांनी मत दिलंय मोदीजींना. राहुल गांधी 11 कोटी मतं घेऊ शकले नाही. काय सांगतात ते संजय राऊत? सर, असदुद्दीन ओवैसी यांनी शपथ घेताना फिलिस्तीनचा उल्लेख केला, त्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी होते. भाजपची याबद्दल काय नेमकी भूमिका? देशद्रोही देशविरोधी बयानबाजी करणे, या देशाच्या अस्मितेला धक्का लावणे
याबद्दलच्या बयानबाजीवर प्रतिबंध घातला पाहिजे आणि असे विचार मोडून काढले पाहिजे या मताचा मी आहे. राहिला कारवाईचा विषय, त्याचा एक वेगळा डायस आहे, त्यावर तो विचार होईल. सर, हिजाब बंदी देखील योग्यच असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिलाय, त्याबद्दल नेमकं काय? नाही, हायकोर्टाने काय निकाल दिला तो जरा मला पूर्ण वाचून घ्यावा लागेल, नंतरच यावर बोलता येईल. सर, अनेक दिवसापासून मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो रखडलेला आहे. या अधिवेशनाच्या आधी होईल असं वाटलं होतं. इच्छुकांची संख्या जास्त आहे म्हणून आमदार सुद्धा डोळ्यावर बसलेले आहेत सगळे. नाराज होऊन यासाठी मंत्रिमंडळ विस्तार रखडला जातोय का? कारण इच्छुकांची संख्या पण खूप जास्त आहे. भाजपमध्ये जास्त आमदार आहेत, त्यामुळे जास्त जागा मिळाव्या ही भाजपची एक होतं. मात्र महायुती समान जागा वाटत. अजून कोणाला मंत्रिमंडळाबद्दल बोलत आहे? 4 इच्छुकांची संख्या खूप जास्त झाली म्हणून होत नाही असं. मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री यांचा आहे. त्यांना योग्य वाटेल त्या दिवशी ते विस्तार करतील. यामध्ये भाजपाची, अजितदादाची, महायुतीच्या भूमिकेला पेक्षा मुख्यमंत्री हे विस्तार करतात किंवा मंत्रिमंडळाचं गठन करतात किंवा विस्तार करतात, योग्य एवढी करतील. 100% विस्तार व्हायलाच पाहिजे, तो लवकर व्हायला पाहिजे. भौगोलिक आणि संपूर्ण या 14 कोटी जनतेला सरकारच्या जास्तीत जास्त जेवढं आपण मंत्रिमंडळात स्थान देऊ, त्या भागातले आमचे आमदार, त्या भागातले शिवसेनेचे असतील, अजितदादाचे असतील, आमचे आमदार असतील, जेवढे जास्त सत्तास्थानी आपण लोकांना आणू तेवढा जास्त जनतेला फायदा होत असतो. म्हणून विस्ताराची गरज असते. अजित पवारचा उल्लेख तुम्ही करताय वारंवार, त्यांच्या गटातील काही आमदार म्हणतायत की आम्हाला एकत्र पाडण्याचा प्रयत्न होतोय. आज परत सांगितलं की आम्ही वेगळा देखील विचार करू, म्हणजे तुमच्या अधिकारात नाही म्हणून म्हणतोय की अजित पवार सोबत राहतील शेवटपर्यंत. महायुती पक्की आहे, पुढेही राहणार आहे. कुठलाही किंतु परंतु ठेवायची गरज नाही. आमच्याकडनं कधी मोठा भाऊ म्हणून लहान भावाला त्रास नाही. आमची मोठ्या भावाची भूमिका कायम आहे. कुणी हे बोलताय वारंवार, त्यांच्या नेत्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. एकनाथजींनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगण्याची गरज आहे. अजितदादांनी आपल्या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टी मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. महायुतीमध्ये आमचा कुठलाही पदाधिकारी महायुती ही भक्कमच राहील याकरता काम करताय, ती पुढे नेण्याकरता काम करताय. आम्ही कधीही महायुती कुठेही डॅमेज होईल असे कुठलंही वक्तव्य किंवा आमच्या बोलण्यातनं, चालण्यातनं, आचरणामध्ये नाही. त्यामुळं आमची महायुती 11 पक्षाची अत्यंत मजबूत आहे. ती अत्यंत मजबूतीने विधानसभेला समोर जाईल आणि पुन्हा पुढच्या 2024च्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राची 14 कोटी जनता केंद्रातल्या मोदींच्या सरकारच्या योजना महाराष्ट्राकरता पूर्ण कामात आणण्याकरता, महाराष्ट्र हा विकसित करण्याकरता, मोदीजींच्या सरकारकडनं या महाराष्ट्राला विकासाला पुढे नेण्याकरता डबल इंजिन सरकार हे त्या महाराष्ट्राकरता पुढं, या महाराष्ट्राच्या भल्याकरता राहील. आणि जनता, महाराष्ट्राची जनता भाजप हा मोठा भाऊ आहे असं तुम्ही म्हणालात. महायुतीचं जागा वाटप कसं असेल? भाजप छोट्या भावाला किती जागा देईल? मी वारंवार सांगतोय की आम्ही जेव्हा या राज्यामध्ये संघटनात्मक आमदाराच्या संख्येने, इतर संख्येने जर विचार केला, संख्याबळी 16, केंद्रात मोदीजीचं सरकार आहे, मोदीजी आमचे देशाचे नेते आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेतनं लहान भावांना सांभाळून ठेवण्याच्याच भूमिकेमध्ये आहे. आता किती जागा कोणाला भेटणार, किती जागा कोणाला नाही भेटणार, हा सर्व निर्णय महायुतीचे नेते देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा, आमचे केंद्रीय नेतृत्व यांच्या अधिकार क्षेत्रात असल्यामुळं शेवटी आमच्या संघटनेची एक सरकार आहे, मोदीजी आमचे देशाचे नेते आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेतनं लहान भावांना सांभाळून ठेवण्याच्याच भूमिकेमध्ये आहे. आता किती जागा कोणाला भेटणार, किती जागा कोणाला नाही भेटणार, हा सर्व निर्णय महायुतीचे नेते
देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा आमचे केंद्रीय नेतृत्व यांच्या अधिकार क्षेत्रात असल्यामुळं शेवटी आमच्या संघटनेची एक मागणी असणार आहे. संघटनेची मागणी ही आपापल्या पक्षाच्या नेत्याला असतं. आम्ही देवेंद्रजीला सांगू किती जागा भेटल्या पाहिजे, एकनाथजीचे नेते एकनाथजीला सांगतील त्याचे आमदार किती जागा असल्या पाहिजे, अजितदादाला ते सांगतील. पण सार्वजनिक बयानबाजी माझी विनंती महायुतीच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना आहे. किती मान्य करायची नाही करायची त्यांचा अधिकार आहे, पण माझी विनंती सर्वच नेत्यांना आणि सर्वच मान्य एकनाथजी, अजितदादा सर्वांना आहे, त्यांच्या सर्व टीमलाही आहे की कुठल्याही जागेची चर्चा मीडियात होऊ शकत नाही, कुठल्याही जागेची चर्चा मीडियात मागणी होऊ शकत नाही. तीनही नेत्यांनी एकत्रित बसून या महाराष्ट्राच्या भल्याकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्रित येऊन या महाराष्ट्राला समोर नेण्याकरता सन्मानजनक जागा वाटप सर्वांचं झालं पाहिजे आणि एक मताने एक दिलाने आम्ही सर्व जनतेसमोर जाऊ. ही अपेक्षा आहे की येणाऱ्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराकरता, महाराष्ट्राच्या आमच्या 7 कोटी महिलांकरता, महाराष्ट्राच्या आमच्या आया बहिणीकरता, शेतकरी शेतमजुराकरता, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता महाराष्ट्र सरकार भरीव मदत करेल आणि प्रचंड मोठं यश महाराष्ट्रामध्ये महायुतीला भेटेल असा मला जनतेवर विश्वास आहे. लोकसभेतही आम्हाला भरभरून मतं दिली आहे. फक्त 0.3% मतं कमी पडले आहे. समजून घ्या, 0.3% मतं कमी झाले आहेत. तेही कशामुळे झाले आहेत की जेवढे खोटं बोलायचं होतं तेवढं खोटं बोलून जनतेला कन्फ्यूज करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं, इंडिया आघाडीने केलं, म्हणून 0.3% कमी झालं. आम्ही मान्य करतो की आम्ही जनतेला जे महाविकास आघाडीने खोटं सांगितलं ते पुसून काढण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो. मात्र आता खोटारडेपणा हा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. जसं आता कराडमध्ये अतुल बाबाच्या नेतृत्वात पक्षप्रवेश झाला, हा इंडिकेशन आहे, हे सुरुवात झाली आहे की जनतेला फसवून जनतेचे मतं खोटं बोलून घेतले, संविधान बदलणाऱ्या मोदीजी या नावाने घेतले, जनतेला कन्फ्यूज केलं, आदिवासी जनतेला कन्फ्यूज केलं. महिलांना सांगितलं, परवा महिला काँग्रेसच्या कार्यालयासमोर गेल्या होत्या, खटाखट 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 8,500 रुपये देऊ महिन्याचे. आता कुठं महिन्याचे 8,500? आमचा खासदार निवडून द्या. म्हणजे काँग्रेसने सांगितलं आमचा खासदार निवडून आणा, आम्ही 8,500 महिना सुरू करू. एकही पैसा खोटारडेपणा आणि खोटारडेपणाचा कळसकेला एकही पैसाही देऊ शकत नाही. आणि यांची सत्ता ही नेहमी कन्फ्युजन यांचा व्यवहार, यांच्या आचरणे कन्फ्युजन करणार आहे. आम्ही जनतेला पुन्हा कन्व्हिन्स करू, जनतेमध्ये पुन्हा जाऊ आणि 100% जनता आम्हाला पुन्हा आपलं मताधिक्य देईल. असं म्हणाला की भाजप विस्तारासाठी सकारात्मक आहे, मात्र सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, मुख्यमंत्र्यांमुळे विस्तार अडकला. असं आहे, मी वारंवार सांगतो आहे, महायुती जेव्हा असतं तेव्हा महायुतीचे सर्व नेते बसून त्याचं सकारात्मक निर्णय करायचा असतो आणि शेवटी अधिकार जे असतात ते मुख्यमंत्र्याचे असतात. पण महायुतीचे नेते बसून कुणाला किती जागा, कुणाला किती मंत्रिपदं, कुणाला काय, हे महायुतीचे नेते बसतात आणि मग महायुतीचे मुख्यमंत्र्याचे जे अधिकार आहेत त्यांनाच प्राप्त आहे. महाविकास आघाडीने एक फॉर्म्युला आता तयार केलेला आहे. महाविकास आघाडीने असं ठरवलं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता जाहीर करायचा नाही, तर भाजपला हद्दपार करण्यासाठी आपल्याला विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या. महाराष्ट्रात मी काल परवा जो प्रवास केला, अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आतापासून नाना पटोलेचे मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागले आहे. आता पालखीची जी पायवारी सुरू होणार आहे, झाली आहे, त्या ठिकाणी अर्ध्या भागामध्ये सुप्रियाताई सुळेचे बोर्ड लागलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेजीला वाटतं माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्याचे बोर्ड लागतील. महाविकास आघाडीमध्ये 5 मुख्यमंत्री आतापासून सुरुवात झाली आहे. ते मुख्यमंत्री बनण्याकरता काम करत आहे, ते भाजपाला हरवण्याकरता काम करत आहे, विकासाला हरवण्याकरता काम करत आहे, समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करून मतं घेण्याचा प्रयत्न करत आहे, विकासासमोर सामाजिक रचना बिघडवून त्या ठिकाणी विकासाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण महाराष्ट्राची जनता विकासाच्या मागे उभी राहील. विकासाच्या समोर जातीपातीचं राजकारण आणून विकास मारणारे जे लोक आहेत, जनतेला कळत आहे महाराष्ट्राचा विकास हा महायुतीच्या
पाठीशी आहे, महायुतीच विकास करू शकतं. कारण मोदींच्या सरकारकडनं महाराष्ट्राला पुढे नेण्याची क्षमता ही महायुतीमध्ये आहे, डबल इंजिन सरकारमध्ये आहे. कारण जेवढ्या मोदी सरकारच्या योजना असतील त्या महायुतीचे आमचं सरकार पुढे नेऊ शकेल. जर चुकीनं विकासासमोर जर जातीपाईचे द्वेष आणून जर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला तर मोदीजीच्या सरकारच्या सर्व योजना महाविकास आघाडी बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. मग मोदी सरकारचं अन्न बंद पाडेल, जे गरीब माणसाला 6.5 कोटी लोकांना मिळतं महाराष्ट्रात. जर उद्या चुकीचं हे सरकार आलं तर आयुष्यमान भारतसारखी योजना या महाराष्ट्रात बंद करण्याचं पाप महाविकास आघाडी करेल. आदिवासी समाजाकरता मोठ्या प्रमाणावर बजेट माननीय मोदीजींनी दिलं. 16,000 कोटी काँग्रेस पार्टी, 86,000 कोटी आमचं सरकार, मोदींचं सरकार. हा जो आदिवासी समाजाला जो न्याय मिळतो हा बंद करेल. मला माहिती आहे इंडिया आघाडीचा मतलब, महाविकास आघाडीचा मतलब आहे मोदीजीच्या सरकारच्या पूर्ण योजना बंद पाडणे. आणि त्यामुळे जनता हुशार आहे महाराष्ट्राची, जनतेला कळतं. आणि त्या मला वाटतं की डबल इंजिन सरकार हे जनता पुन्हा देईल, जेणेकरून शेतकरी, शेतमजूर आणि लोकांना न्याय मिळेल. जे माझ्या अधिकार क्षेत्रात नाही ते मी बोलणार नाही. पण दुसरा प्रश्न आहे, येणाऱ्या बजेटमध्ये भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती करतो, त्यांनी त्यांच्या सरकारचं जे बजेट असेल या बजेटमध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, बहिणी, आई, त्यानंतर आमचे गरीब माणसं, आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट या संपूर्ण VJNT या सर्व समाजाला न्याय देण्याचं एक मोठं काम एकनाथ शिंदे सरकार करेल. देवेंद्रजी, अजितदादा सरकारमध्ये आहेत, पण एकनाथ शिंदे सरकार एक चांगलं बजेट या महाराष्ट्राला देईल अशी अपेक्षा मी यांच्याकडे व्यक्त करतो. असं देखील एक वारंवार बोललं जात होतं, कारण की कांद्याचा प्रश्न मार्गी लागला नव्हता, त्याचा फटका असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, त्यामुळे यांना भाव देण्यासाठी राज्य सरकारची काही योजना तुम्ही आणणार आहात. मी आत्ताच आपल्या समोर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसमोर विनंती केली आहे की सरकार शेतकरी, शेतमजुराला न्याय देण्याचं काम करेल अशी मी त्यांना विनंती करतो. सर, विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुका होत आहेत, अर्ज भरायला सुरुवात झाली, पण अजूनही महायुतीकडून फॉर्म्युला तयार नाही किंवा नावं सुद्धा अजून जाहीर झालेली नाही. कधीपर्यंत होणार काय? मला वाटतं आमचे तिघही देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा बसलेले आहेत. त्याच्यापूर्वीच्या विषयावर योग्य पद्धतीने त्यांनी त्याचं संख्यात्मक वाटपही केलं आहे. लवकरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये जॉईंटली किंवा आपापल्या पक्षाचे उमेदवार जाहीर होताना दिसतील. खूप धन्यवाद सर. अजून एक बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथून ओबीसी आंदोलक प्राचार्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या अभिवादन दौऱ्याला सुरुवात झाली आहे. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण प्रचंड तापले आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचे जालना जिल्ह्यातील बडीगोद्री येथे उपोषणाला बसले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर उपोषणाला स्थगिती मिळाली होती. आज ओबीसी आंदोलक प्राचार्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आज सिंदखेड राजा येथून महाएल्गार यात्रेला सुरुवात झाली आहे. या निमित्त सिंदखेड राजा नगरीत मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंना अभिवादन करून त्यांच्या यात्रेला सुरुवात केली. अरे शांतता. आम्ही गेली 9-10 दिवस आम्ही वडीगोद्री येथे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती SBCच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही आमरण असं उपोषण केलं. आमचे मित्र नवनाथाबा वाघमारे आणि आम्ही हे उपोषण करत असताना या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या हर एक जातीपंथाचा माणूस आमच्या उपोषणाला आम्हाला सपोर्ट करायला आला, आमचं मनोधैर्य वाढवायला आला आणि तुम्ही जी मागणी करताय ते आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगायला आला. आमचं उपोषण स्थगित झाल्यानंतर आम्ही विरा मेडिसिटी जालना येथे ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर 3-4 दिवस तिथं जनतेची रीग लागली. मग आम्ही डिस्चार्ज आज आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ठरवलं की लोकांची एवढी मागणी आहे, प्रत्येकजण आमच्या गावाकडं बोलवतोय, प्रत्येकजण आपल्या तालुक्याला जिल्ह्याला बोलवतोय,
आम्ही ठरवलं की या महाराष्ट्रामधल्या पहिल्या ऊर्जा स्रोतांना आपण अभिवादन करूया. अभिवादन करत असताना आधीमध्ये जेवढी लोकं आपल्याला भेटतील तेवढ्या लोकांशी संवाद साधूया आणि ही ऊर्जा घेऊया. आणि हा आमच्या सगळ्या 18 पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे, हा आमच्या बहुजनांचा महाराष्ट्र आहे. हे एकदा झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला आपण दाखवूया. हे सरकार काही लोकांचं आंदोलन सुरू झालं की त्यांना रेड कार्पेट घालतं आणि आमच्या ओबीसींच्या वेदनांकडं, आक्रोशाकडं, आमच्या हक्क अधिकाराकडं, आमच्या बजेटरी तरतुदीकडं, आमच्या स्कॉलरशिप्सकडं, आमच्या या बांधवांच्या भावनांकडं हे सरकार लक्ष द्यायला, मायबाप सरकार लक्ष द्यायला अजिबात तयार नाही. आणि ही वेदना कुठंतरी या शासनाच्या दरबारी मांडावी. आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी आलो आहे आम्ही. या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक स्वाभिमानाचं राज्य निर्माण करणाऱ्या रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री, की ज्या मातोश्रीने असं स्वप्न माझ्या शिवरायांच्या मनामध्ये पेरलं, त्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलो आहे. आणि या राष्ट्रमाता जिजाऊंना आम्ही अभिवादन करतो आहे. तुमची रयत आज उघड्यावर आली. तुमच्या रयतेबद्दल कोणी सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही. तुमच्या या रयतेच्या हक्क आणि अधिकारामध्ये, बाबासाहेबांच्या हक्काने दिलेल्या हक्क आणि अधिकारामध्ये काही लोक झुंडशाहीच्या जोरावर जर उद्या घुसली तर या गावगाड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परेड, बुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, रामोशी, SBC या सगळ्या जातीचे तरुण या सगळ्या लोकांच्या स्पर्धेला टिकू शकणार नाहीत. कुठंतरी पंचायत राजमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एखादा सुतार नगरसेवक दिसतोय, एखादा कुंभार सरपंच दिसतोय, एखादा घडशाला तर आजही गावच्या गावगाड्यामध्ये घर बांधायला जागा उपलब्ध झाली नाही, पारद्याला झाली नाही, नाथपंथी डबरी गोसावीला झाली नाही, कुडमुड्या जोशाला झाली नाही, मेडंग्या जोशाला झाली नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नाही. मा जिजाऊ, तुम्ही या रयतेकडे लक्ष द्यावं आणि वोटसूट तुमचं नाव घेऊन या सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्या आमदार खासदारांना सद्बुद्धी मिळावी, मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी की आमच्या ओबीसींचा आवाज ऐका, तुम्ही या वेदना ऐका. यासाठी आम्ही आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलो आहे. आम्ही संध्याकाळी पोहरादेवीला जात आहोत, गोपीनाथगडावर जात आहोत, संध्याकाळी भगवानगडावर जात आहोत, परवा दिवशी मातोश्री अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडीला जात आहोत. ही आमची ऊर्जा या आमच्या ओबीसींच्या भटक्या विमुक्तांच्या मनामध्ये सार्थ विश्वास, कॉन्फिडन्स, तुम्ही पुढं आलं पाहिजे. तुम्ही तुमचं मत, संविधानानं तुमच्या मताला अधिकार दिला आहे. तुमचे हक्क आणि अधिकार वाचवण्यात जर ही लोक नालायक ठरत असतील तर तुम्ही पुढं आलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं तुम्हाला राज्यकर्ती जमात बनलं पाहिजे, तुम्हाला निर्णय प्रक्रियेत आलं पाहिजे. हा माणसांच्या मनामधला विश्वास जागवण्यासाठी आम्ही ही अभिवादन यात्रा काढली. सर, इतर संपत्ती ही 10% लोकांकडे आहे आणि 10% संपत्ती ही 90% लोकांकडे आहे. बाबा, संपत्तीचं जे पुनर्वाटप होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात जेणेकरून जे सामाजिक आम्ही हक्क आणि अधिकारावर मोर्चा काढतोय तर आमच्याकडं मायबाप सरकार, 12 करोड जनतेचं सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. बाबासाहेबांनी आपल्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये बाबासाहेबांचा मजूर पक्ष होता भारतामध्ये. त्या मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी मागणी केली होती की आभाळातून पडणाऱ्या पाण्यावर, या पृथ्वीमधल्या हवेवर आणि या जमीनधारणेवर सगळ्यांचा जोपर्यंत समान अधिकार येत नाही तोपर्यंत इथल्या माणसाला समान वागणूक मिळणार नाही. पण बाबासाहेबांचे विचार इथल्या गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या या राज्यकर्त्या, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, प्रोफेशनल लोक आमदार, खासदार, मंत्री होतात, पैशाची उधळपट्टी केली जाते. पण आमच्या ओबीसींचा, भटक्या विमुक्तांच्या हक्क आणि अधिकाराला, तुम्हाला पत्रकारांना जबाबदारीनं सांगतो, मी नेहमी सांगत आलो आहे, या महाराष्ट्राचं 3.5 लाख करोड प्लस आगेमागे बजेट असतं दरवर्षी. त्या बजेटमध्ये 50 ते 60% लोकसंख्येचा क्वांटम असणाऱ्या माझ्या ओबीसींच्या, भटक्यांच्या, सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी 1% सुद्धा बजेटरी तरतूद असत नाही. कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या सचिवानं डिबेटला माझ्यासमोर यावं, मुख्यमंत्र्यांनी यावं. 1% बजेटरी तरतूद 60% लोकसंख्येला. अरे आम्ही झोपलेलो आहोत याचा अर्थ तुम्ही आम्हाला तुडवावं, तुम्ही आम्हाला संपवावं, तुम्ही आमचं रिझर्वेशन संपवावं, असं तुम्ही करू नका प्लीज. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठाण्यात विद्यार्थी रॅली व चित्ररथाचे आयोजन करण्यात आले. आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे येथून पोलीस आयुक्त व पोलीस सह-आयुक्त यांच्या हस्ते अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थी रॅली व चित्ररथाचे आयोजन करण्यात आले.
पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी झेंडा दाखवून या रॅलीचं अनावरण केलं. मागील 6 महिन्यात 95 कोटींपेक्षा जास्त अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तर ही कारवाई चालूच राहणार. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांबाबतचे धोके समजावत त्यांनी यासाठी या रॅलीचं आयोजन केलं आहे. या माध्यमातून विद्यार्थी आणि तरुणांना अंमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. ठाण्यात हिट अँड रनच्या केसेसचा प्रमाण देखील वाढत आहे, अशी माहिती यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली. हाँ जाओ दे. आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे आणि या निमित्तानं आपला एक वर्षापासून आपला ड्राईव्ह चाललेला आहे अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 55 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ आणि निर्माण करणारी सामुग्री आपण जप्त केलेली आहे. याच्याचबरोबर ही कारवाई आपली चालूच राहणार आहे. याचबरोबर शाळेमधल्या विद्यार्थ्यांना, कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक या अंमली पदार्थाविषयीचे धोके आणि याची कल्पना देणं आणि त्यानंतर त्यांना परावृत्त करणं हा देखील आपला हे राहणार आहे. कॅश फाउंडेशन म्हणून जी NGO आहे त्यांच्याबरोबर आम्ही कोलॅबरेट करतो आहोत आणि त्यानंतर पूर्ण आयुक्तालयामध्ये, म्हणजे ठाणे शहरातच नाही तर पूर्ण ठाणे आयुक्तालयामध्ये शाळा आणि कॉलेजेसमध्ये पोलीस आणि कॅश फाउंडेशन यांच्या सहकार्यानं जाऊन त्यानंतर जनजागृती करणं, मुलांमध्ये जागृती करणं आणि त्यांना अंमली पदार्थांपासून परावृत्त करणं हा आमचा उद्देश राहणार आहे. सर याच्यावर आपली भरपूर कारवाई झालेली, मला तर संख्या आठवत नाही, परंतु त्यानंतर तंबाखू आणि तंबाखूचे सगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ आहेत. सर ह्यासाठी आपण मध्यंतरी एक ड्राईव्ह घेतला होता, त्या ड्राईव्हमधून सगळ्या शाळेचे मुख्याध्यापक त्याचा इनपुट आहे. त्यानंतर बऱ्याच शिक्षकांकडून, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देखील माहिती मिळत असते की कुठल्या टपरीवर किंवा कुठल्या याच्यामध्ये काय विकलं जातं किंवा याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे आपण कारवाई करत असतो. खूप चांगला सपोर्ट आपल्याला शाळा महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा आणि पालकांचा देखील मिळत आहे. सर पुण्यामध्ये आत्ताच अंमली पदार्थामुळे हिट अँड रनची केस वाढलेली आहे. ठाण्यामध्ये देखील पण हिट अँड रनची केस वाढलेली आहे. त्या संदर्भात कसं प्रकारे? ठाण्यामध्ये हिट अँड रनची केस वाढलेली नाही आहेत. आपण जर हे पाहिलं तर कमी झालेलं आहे. आणि त्यानंतर पुणे असो किंवा ठाणे असो, पण कोणीतरी अंमली पदार्थाच्या नशेमध्ये कुठल्या तरी रस्त्यावर चालणाऱ्या निष्पाप लोकांचा जीव घ्यावा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, किंवा तिथून कोणाचा जीव जाणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि हे होऊ नये म्हणून जे काय आपलं करता येईल. आता आपण पाहिलं असेल की ड्रंक अँड ड्राईव्हसुद्धा आपलं दिवसा रात्री आणि 7 दिवस चाललेलं असतं. म्हणजे असं नाही की फक्त रात्री आणि फक्त शुक्रवारी. आपण ड्रंक अँड ड्राईव्हचा सुद्धा हे घेतलेलं आहे. त्याचा देखील खूप मोठा परिणाम आपल्याकडे झालेला आहे. सर पुण्यामध्ये आपल्याकडे देखील कारवाई चालूच आहे. हे कारवाई आपल्याकडे थांबली कधीच नव्हती. आपल्याकडे कारवाई चालूच आहे आणि त्याचे परिणाम आपण हे आपण पाहतो. इस माध्यम से हम एक NGO है कॉस फाउंडेशन, उनके साथ में मिलके हम लोग हर एक स्कूल में और कॉलेज में, ठाणे कमिश्नरेट के हर एक स्कूल और कॉलेज में जाने की हम कोशिश करने वाले हैं आने वाले 1 साल के अंदर. और अमली पदार्थों के जो दुष्परिणाम है उसके बारे में हम बच्चों को बताएंगे, स्कूल के, कॉलेजेस के, और उनको हम सजग करेंगे ताकि वो इसके चक्कर में ना पड़े. हमारी कार्रवाई पहले से ही चालू है. जैसा मैंने बताया कि 55 करोड़ से ज़्यादा के अमली पदार्थ और उनकी फैक्ट्री वगैरह उनका हमने नाश किया हुआ है. सिर्फ महाराष्ट्र में नहीं, यूपी में जाके, दूसरे राज्यों में जाके भी हमने MD की फैक्ट्रीज़ को डिस्ट्रॉय किया है. महाराष्ट्र में तो किया ही है. इसके साथ साथ कुछ नाइजीरियंस को पकड़ा है. बाद में जो हमारे लोकल ड्रग डीलर्स हैं उनके ऊपर हमने कार्रवाई की है. तो ये सब हमारा चल रहा है और ये चलता रहेगा. ये कार्रवाई कंटिन्यूस हमारी चल ही रही है, उसमें कोई खंड नहीं आएगा. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.